तुमचं पीक वाळतंय, मुळं कुरतडणारी हुमणी अळी तुमच्या शेतात तरी नाही ना? मागील 3-4 वर्षात हुमणीचा प्रादुर्भाव फक्त ऊसापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता कापूस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला आणि अनेक खरीप रब्बी पिकांमध्येही ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून येते. हुमणीचं आयुष्य साधारण 1 वर्षाचं असतं. किडीची अळी अवस्था सुरुवातीला कोवळी मूळ खाऊन उपजीविका करते. मुख्य मूळ कुरतडल्यामुळे पीक वाळतं आणि कधी कधी दुबार पेरणीची वेळी येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुमणी अळीचे भुंगिरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. जमिनीत असणाऱ्या अवस्था नियंत्रित करणे कठीण जाते किंवा निवडलेल्या उपाययोजना त्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अपेक्षित असे परिणाम या किडीवर मिळत नाहीत. म्हणूनच भुंगिरे अवस्थेत बंदोबस्त करणे फायदेशीर ठरू शकते. काय करावे? पूर्व मोसमी पाऊस झाल्यावर हुमणी किडीचे भुंगिरे सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात व बाबूळ, कडुलिंब, बोर झाडावर मिळण्यासाठी जमा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री लांब काठीच्या किंवा बांबूच्या मदतीने हलवून खाली पाडलेले भुंगिरे वेचून नष्ट करावेत. भुंगिरे मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी सोलार चलित प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. कडुलिंब किंवा बाभळ झाडांच्या जवळ सापळे प्रस्थापित करावेत. भुंगिरे वेचून नष्ट करावेत. शेतकऱ्यांनी हे उपाय सामूहिकरित्या केल्यास जास्त फायदा होतो.